सो हे गाईज वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. आता आलो कॉलेजवरून आणि आता चाललो घरी. तुम्हाला भेटतो थांबा थोड्या वेळात. सो गाईज आता आलो घरी. आज लई कंटाळा आलाय. आता आवरतो, वगैरे चेंज करतो, फ्रेश होतो आणि तुम्हाला भेटतो थोड्याच वेळात. सो गाईज मग अशी घरी आवरून वगैरे बसलो थोडा वेळ आणि खाली आलो मंदिरामध्ये. भरपूर वेळ झाला मंदिरामध्ये बसलो आहे. सगळे इथं बसले होते ना, ते काम करणारे, ते त्यांच्यासाठी चहा वगैरे आणून दिला. त्यांनी चहा वगैरे पिला आणि गेले ते. आता मी एकटाच बसलो आहे. आता तर कोणच नाही आहे. हे बघा, मंदिर पण उघडायचं आहे आता. आज जरा कसं तरी थोडं मन मंदिरात भरपूर वेळ झाला बसलो एकटाच, कोणच नाही, शांत भारी वाटते. भेटतो तुम्हाला थांबा थोडं. सो गायचं तर मंदिराच्या आतमध्ये आलं, उघडलं मंदिर. आता इथलं सगळं आज आवरलेलं तर आहे तसंच. थोड्या वेळाने फक्त झाड वगैरे मारून पुसून घ्यावा. अजून तेवढं नाही टाईम झाला ते सगळं करायचा. थोडं बसतो आणि नंतर ते आवरून घेतो. आणि इथं बसल्यावर जरा बरं वाटते म्हणून बसतो आता देवीच्या समोर थोड्या वेळ. कधी कधी मला कंटाळा ना, मी इथे येऊन झोपत असतो. हे बघा इथं थांब दाखवतो. इथं अशी देवी आहे ना, तर ह्या साईडला मी झोपतो. बरं वाटतं, फ्रेश वाटतं काहीतरी. भेटतो मला. सो गाईज आत्ता आलो मंदिरामधून. मंदिराचं सगळं ते आवरून वगैरे झाडून पुसून घेतलं आणि थोडं ते काय काम होतं ते केलं. दिवाबत्ती केली, थोड्या वेळ गाणे बिणे वाजवले आणि मग मी बाजूला गेलो. पप्पांनी ते आरती वगैरे केली. आज गणपतीची पण आरती केली. आज चतुर्थी होती म्हणून माझा उपवास होता ना, गुरुवार पण आणि चतुर्थी पण. आणि आज पप्पांच्या फ्रेंडचा बड्डे, ते मंदिरातले कॅशियर आहेत ना आपल्या, त्यांचा आज बड्डे. सो तिथं आता बड्डे सेलिब्रेट होतोय. मी आलो पण निघून. थांबा इथून दिसते का तुम्हाला दाखवतो. एवढं नाही दिसत आहे क्लिअर इथं, पण चालू आहे तिथं. आणि आता आलोय घरी. मम्मी काय बनवते काय नाही ते. मम्मी काय बनवते का? हो हो. अरे मी आता खाली तीच म्हणलं बाब्याला, म्हणलं मम्मी खाली काय सीन झाला. आता मी आणि बाबू आम्ही भेटलो होतो ना, तर बाबू म्हटला की आज घरी जाऊन म्हटलं नाही काहीतरी असं चांगलं खायला पाहिजे. मी म्हटलं तुला नाही का काय आवडतं खायला, तर तेच बोलत मी म्हटलं मला नाही का असं कधी तर काही खाऊ वाटतं. आणि घरी त्या दिवशी आळूवडीच केलेले असतात, तर आज पण तेच केले. सो असं बेस्ट झाले मनापासून, ठरवून आल्यासारखं. सो आता मला आहे ना आंघोळ करायची, का तर ती डस्ट आता आंघोळ करणार आहे. आणि आंघोळ करून भेटतो तुम्हाला मी आता खाली जाऊ. सो गाईज बघ अशी खाली गेलो तर खाली गेलो. मग तिथं मला रिया भेटली, माझी स्कूलची फ्रेंड, चांगली फ्रेंड होती. वरतीच राहते धाब्यावर, पण कॉलेज चालू झाल्यापासून त्यांच्या इथं पण जायला जमत नाही, जातच नाही. म्हणजे कॉलेज चालू झाल्यापासून एकदा 2-3 वेळाच गेलो असेल. नाहीतर कॉलेज नव्हतं तर दिवस ना रात्र तिथंच असायचो, 10th फ्लोअरवरती त्यांच्यावर बसायचो. पण आज तिच्याबरोबर मग बिटीकोडीला फिरायला गेलो. तिथं शूट वगैरे काहीच केलं नाही आम्ही. रॅली वगैरे जात होती, कारण गाडीवर तो कुठं शूट करायचं आणि तिला काही शूट करायला लावू, तिला बरोबर येत नाही शूट करण्यासाठी. म्हणून फिरलो वगैरे आणि आलो. मग त्यांच्या इथे गेलो, तिथं सगळ्यांना भेटलो आणि आता आलो घरी. आता चालू आहे आंघोळीला आणि तुम्हाला भेटतो थोड्याच वेळात आंघोळ झाल्यानंतर. सो गाईज आता झाली आंघोळ आणि फ्रेश वाटते, कारण मंदिरामधले ते धूळ आणि हे होतंय ना. मग मला घरी आल्यावर कधी आंघोळ करू असं होतं. मग खाली गेलो होतो आणि परत मंदिरामध्ये, आणि मग रियाने तिथं नेलं भेटीला. मग फिरत बसलो, त्याच्यामुळे उशीर झाला. कोण म्हणेल का मी 9-10 वाजता आंघोळ करतो. हे किती वाजले ताऱ्या? 11:45 वाजता आंघोळ केली. सो गाईज आंघोळ केल्यानंतर जेवण वगैरे झालं आणि आता ते सगळे त्यांचं हातून टाकून झोपत आहेत, टी व्ही वगैरे बघतायत. आणि मी जेवून आलो. आता बसतो कलरिंगसाठी, ते आपलं कलर करण्यासाठी. पण मी तुम्हाला ते दाखवणार नाही आहे, कारण ते थोडंफार नाही का असं जरा कलर करून झाल्यानंतर जास्त, तेव्हा तुम्हाला दाखवणार. पण मी आता कलर करतो आणि तुम्हाला भेटतो थोड्याच वेळात कलर झाल्यानंतर. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आपली, पण ती कधी सांगेल बघू, थांब थोड्या वेळाने.
सो गाईज आत्ता वाजलेत 1:45. अजून हे झालं नाही आहे, चालूच आहे. खूप कंटाळलं, असं वाटतंय की ते ठेवून द्यावं आता, कारण अंग दुखतंय ना असं बसून बसून. सो आता हे ठेवतो आणि तुम्हाला भेटतो थोड्याच वेळात. सो गाईज रात्रीच्या 1:45 वाजता आमचं काय चालू आहे. 90 पोर करतो याचा अर्थ नाही की मी 90s पितो. मी 90 सिप सिप करूनच पितो. पीस पीस. तुम्ही पण या, मी पण हे ठेवतं इथं ठेवू ना, मला स्नॅप काढू दे तोपर्यंत राहू दे. सो काय असं आम्ही काहीतरी इडे आम्हाला रात्रीच्याला काहीतरी सुस्त आणि काहीतरी करत असतो. सो स्नॅप टाकताना भेटतो तुम्हाला. थांबा. सो काय असं आम्हाला कोणाचं काही घेणं देणं नाही, अशी मस्ती चालू आहे. पितो स्प्राईट. चहा पित नाही तरी स्प्राईटच्या कामाला तरी होतं ना मला कप, कारण मम्मीने घेताना विचारलं होतं कोणता कप घ्यायचा. मी म्हटलं हा घे. मम्मी म्हणली तू चहा पित नाही आणि तुला काय करायचं. म्हटलं तुमच्या सगळ्यांसाठी. मी घेतला हा, आज कशाला तरी काम येतं आहे. मस्ती वगैरे झाली आज. ब्लॉग नाही काढता आला आज कुठेच, छोटासाच व्लॉग होईल आज असं मला वाटते. आणि लवकरच कॉलेजचं फेस्ट आपलं, त्याचं मला चाललं आहे काय करायचं. सरप्राईज असणार आहे तुमच्यासाठी माझा लूक. म्हणजे मी जर ते चालू जरी केलं तरी, म्हणजे आता मी चालू करतो आहे त्याची तयारी. कसं काय सगळ्यांपेक्षा जरा युनिक असणार आहे. मला माहीत नाही ते कॉलेजमध्ये चालणार आहे का नाही, पण तो वेगळा माझा लुक असणार आहे. तुम्हाला कळेल, ते दिसेल त्या दिवशी. 14 तारखेचा ब्लॉग 15 तारखेला. किंवा 14 तारखेला पण कळेल. आपलं सगळं सामान आणलेलं दिसेल, मग तुम्हाला कळेल कसं असणार आहे लुक. त्यात बघू, अजून आहे थोडा वेळ, तोपर्यंत काय होतं आहे ते. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात, थांबा. सो गाईज मगाशी स्प्राईट वगैरे पिऊन मग बसल्या बसल्या फोनच बघत होतो. आम्ही दोघं पण फोन बघत बघत, आमचं काही लक्षच नाही. 1:30 वाजले. फोन बघता बघता काही कळलंच नाही. पण आता असं डोकं जड झाल्यासारखं झालं आहे. झोप काय लागत नाही मला लवकर. 2-3 वाजेपर्यंत झोप लागत नाही. पण आता काय पण करून झोपावं लागेल. बघू, बाम वगैरे लावतो आता. सो या ब्लॉगलाच इथेच एंड करू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब. बाय.